आज आता आल्यानंतर या ठिकाणी लक्ष्मण महाराज मुसळे खेड यांचं कीर्तन ऐकलं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला. या ठिकाणी सेक्टर 3 मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व कीर्तनकार येतात, सर्व सप्ताहामध्ये येतात. खरं पाहिलं तर काल्याच्या कीर्तनाला मी असतोच, पण उद्या मी कुठे बाहेर जाणार 2-3 दिवस नाही आहे, त्याच्यामुळे आजच येऊन गेलो. या ठिकाणी बरं वाटतं आल्यानंतर. तिथे पुढे मागच्या वर्षीसुद्धा मी बोललो होतो की या ठिकाणचा आपला संपूर्ण या मंदिराचा कायापालट करायचा. आता त्याची सुरुवात झाली आहे आणि विठ्ठलाच्या कृपेने आता ध्येय आणि उद्देशाच्या हिशोबाने या ऐरोलीतला प्रति पंढरपूर करण्याचा विचार, माझा संकल्प मी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची सुरुवात आता झालेलीच आहे. लवकरच मला वाटतं शेट्टी साहेब वगैरे आम्ही सर्वजण बसलो होतो. या 9 ते 12च्या मध्ये मार्चच्या त्याच्यामध्ये आपल्या या मंदिराची प्राणप्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने करायचं ठरवलं. मंदिर पण आपण नवीन बनवतोय. तिकडे जागा वेगळ्या पद्धतीने होती, आता या इकडची जागा, आता हे स्टेज वगैरे झालंय, मंदिर बनतंय. लवकरच ह्या जागेमध्ये या बाजूला उद्या भविष्य काळामध्ये आपल्या सर्व माऊलींचे मुलांचे वगैरे कोणाचेही माऊलींच्या मुलांचे लग्न कुठले काय गोष्टी व्हायला पाहिजे तसा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून नंदाकाटे असेल, राजू असेल, आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी एक अशा पद्धतीने एक स्टेज उभा करायचा की त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्या मुलांची लग्नसुद्धा या ठिकाणी लागले पाहिजेत, या विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये व्हायला पाहिजेत असा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि या ठिकाणी मुसळे महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते की आपलं आयुष्य हे क्षणभंगुर आहे. मला माहिती आहे की आपण जोपर्यंत सजीव आहात तोपर्यंत आपल्या गोष्टीला व्हॅल्यू आहे. तर मला सर्व गोष्टी आठवते की जर आज हॉस्पिटलमध्ये दररोज येणं जाणं असतं, कधी असतं की आपलं असतं की ज्या सजीव माणसाला जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये असलं की आपण त्याला बोलतो कसे आहात, काय व्यवस्थित आहे ना, तब्येत ठीक आहे ना, सर्व आहे ना. पण ती व्यक्ती गेल्यानंतर लगेच माणसाच्या बोलण्यामध्ये शब्द वेगळे होतात. अरे त्याची डेड बॉडी कधी येणार आहे, कधी त्याचं येणार आहे. म्हणजे ते क्षणभंगुर आयुष्य असतं. आयुष्यामध्ये एकच गोष्ट असते की आता महाराजांनी सांगितलं तसं आईवडिलांची सेवा, खरोखरच आईवडिलांची सेवा ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासारखं पुण्य कुठं नाही. हे तर तुम्हाला आम्हाला सर्व गणरायाने शिकवलेलंच आहे. म्हणून मी सांगतो कधी कधी माझ्या आयुष्यामध्ये मला माझ्या आईवडिलांचं सुख मिळालं नाही. मी तर कधी कधी लोकांना सांगतो की 4 वर्षाचं असताना 5-1 वर्षाचं असताना वडील गेले, 6 वर्षाचं असताना आई गेली. आज सर्वांच्या कृपेने आज विजय चौगुले इथपर्यंत पोहोचला. तर मी जेवढी बोलतो आईवडिलांची सेवा करायला नाही भेटली, पण त्या दृष्टिकोनातून जसं मुसळे महाराजांनी सांगितलं तसं आज परमेश्वराने मला सर्व काही दिलं. तर त्या माध्यमातून अशी काही सेवा करावी की उद्या त्याचं पुण्य माझ्या आईवडिलांना भेटायला पाहिजे, आईवडिलांना वाटायला पाहिजे की पुत्रा व्हावा वैसा, त्या म्हणीप्रमाणे त्या गोष्टी करण्याचा माझा उद्देश आहे. आणि खरोखरच काही गोष्टी मी ज्यावेळेस मी मनात आणतो, विचारात घेतो. आता इथे शेट्टी महाराज आणि ही सर्व मंडळी आहे की 4 दिवसामध्ये आम्ही ठरवलं का नाही इथं मंदिर बनवायचं, नाही इथे हे स्टेज बनवायचं. पण आता भविष्य काळामध्ये आता मी 1 महिना, आता मला वाटतं आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारीख होईल. आता 1 महिन्याचा अवधी आहे, पण 1 महिन्याच्या अवधीमध्ये आम्ही सर्व ठरवलं आहे. या ठिकाणी 9 ते 10-12च्या आतमध्ये या ठिकाणी मी महाराजांना सांगितलंय की आपल्या माऊलींना, आपल्या इकडच्या माऊलींना बोललोय की असे मोठे मुसळे महाराज, असं मोठे महाराजांना बोलवून या ठिकाणी या मंदिराचं प्रतिष्ठापना करून चांगल्या पद्धतीने सर्व करण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे. या ठिकाणी राजकारणाचं काही घेणं देणं नाही आहे. विजय चौगुले कधी राजकारणासाठी कधी येत नाही आणि कधी जात नाही. माझा उद्देश एवढंच असतं की जेवढी सेवा करावी तेवढे आपलं आतून व्हावं. मला वाटतं की हे विठ्ठल मंदिर आहे, साईबाबाचं मंदिर सेक्टर 9ला आहे, सेक्टर 15ला गणपतीचं मंदिर आहे, सेक्टर 2ला दुर्गा मातेचं मंदिर आहे. अशी ऐरोलीत जेवढी मंदिरं बघायला गेला तर ते विजय चौगुलेंच्या
माध्यमातून आपल्या सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी मंदिर उभं करण्याचा जो माझा संकल्प आहे तो मी करत आहे. जे मला माहिती आहे जे पुण्य करायला पाहिजे पुण्य यातून मिळावं. आणि खरं पाहिलं तर या ठिकाणी आल्यानंतर बघितल्यानंतर ही भक्त मंडळी पाहिल्यानंतर याचं पावित्र्य मला वाटतं मागच्या वर्षी जे वातावरण होतं त्याच्यापेक्षा या वर्षीच्या वातावरणामध्ये फरक पडला आहे. आणि तो फरक येणाऱ्या काही काळामध्ये जसं मी बोललोय या ठिकाणी ऐरोलीतलं प्रति पंढरपूर उभं करायचा माझा संकल्प आहे. सर्व तुमच्या सर्वांच्या मदतीने तो उभं करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आल्यानंतर आज समाधान वाटायला पाहिजे की आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलेलं. आपल्याला ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत की त्या मंदिराच्या बाबतीमध्ये प्रत्येक माऊलींचं म्हणणं होतं की मंदिर असं का चांगलं होत नाही, चांगलं का घडत नाही. पण त्याला योग लागतो, योगायोग लागतो. आणि आता शाळेचं काम माझ्या बिल्डिंगचं मागे चालूच होतं. त्या पद्धतीने माऊलीने बोललं साहेब हे करा म्हणून मी स्वतः येऊन इकडे आता असं कंपाऊंड बाजूला सर्व झालेलं आहे. उद्या झाडं पण चांगले असतील, सर्व असतील. आणि आम्ही ठरवलंय की पंढरपूरमधनंच माऊलींची आपल्या विठ्ठलाची मूर्ती घेऊन येऊन नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना पण या ठिकाणी करायचं. आणि या ठिकाणी सर्व तुमचं हे माऊलींचं तुमच्या सर्व माऊलींचं या ठिकाणी अधिकार असेल. उद्या कुठे कधीही वाटलं तर आता यांनी सांगितलं की म्हातारी माणसं मुसे साहेब बोलले कीर्तनामध्ये म्हातारी माणसं इथं दिसत नाहीत. पण उद्याची म्हातारी माणसं इथे एवढी दिसतील की शेवटी त्यांना माहिती आहे की घरामध्ये राहिलं तर घरामध्ये आपल्याला घर खायला उठतंय. चला माऊलीच्या सानिध्यात जाऊ आणि आपला दिवस घालू. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उभं करायचं शेटे महाराज आपला सर्वांचा संकल्प आहे. आणि परमेश्वराने तेवढी ताकद मला दिलेली आहे. तेवढं करण्याचा आपण सर्वांनी पुरेपूर प्रयत्न करूया. परत एकदा तुम्ही मला बोलवलं या ठिकाणी आमच्या स्थानिक नगरसेवक नंदा काटे असतील, राजू असेल, माझ्यासोबत आलेला आमचा रामाशिष यादव असेल, सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल मंडळांचं सर्वांचं मी आभार मानतो. अशीच सेवा करत राहा. शेवटी वरचा बसलेला आहे, कोणीतरी पाठीशी येतो आणि पाठीमागे उभा राहतो. माझ्या पण पाठीशी कोणीतरी आहे, तो वरती आहे आणि आई बाबा आहेत. तशाच पद्धतीने तुमच्या पाठीशी मी कायमस्वरूपी उभा असेल. या ठिकाणी बोलवून सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचं परत एकदा आभार. जय जय राम कृष्ण हरी.